जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अवी जिंजुडे या युट्यूब चॅनलवर. सगळ्यांना 2026च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आताच हे जे वर्ष लागलेले 2026 तर ते वर्ष सगळ्यांसाठी खूप छान आणि सुखी समाधानाचा जावा अशी आमच्या दोघीकडून आणि आमच्या पूर्ण परिवाराकडून खूप खूप म्हणजे सगळ्यांसाठी शुभेच्छा. खरं तर देवाकडे प्रार्थनाच, कारण मागचं जे 2025चं जे वर्ष गेलेलं आहे ते तर खूप छान गेलेलंच आहे आणि त्याबद्दल तर काही शंका नाहीये. तर आता हे पुढचं जे 2026चं जे वर्ष आहे का ते पण असंच सुखी समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं ही देवाच्या चरणी प्रार्थना. तर बघा 2026 लागलेलं आहे आजपासून आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर. कारण की हॅपी न्यू इयर म्हणल्याच्या नंतर नवीन सालाच्या सगळ्यांना म्हणजे एकदम आनंद असतो. तर तसाच आनंद आम्ही पण घेतलेला आहे आजचा. कारण की सकाळचाच ब्लॉग बनायला पाहिजे होता, पण मग तुम्हाला तर माहितीच कालचा ब्लॉग बघितलाच तुम्ही की वावरामध्ये थोडंसं काम चालू आहे. तर आज पण गेलो होतो वावरामध्ये आणि आताच मग दुपारून मग असं नियोजन केलं ताईने आणि मी की नवीन सालाचं काहीतरी म्हणजे असं नवीन असं सेलिब्रेशन होऊन देऊ म्हणलं. आता कालचं खरं तर 31st बी थोडंसं सेलिब्रेशन करायचं होतं, पण मग जरा वेळ झाला वावरातल्या कामाला. म्हणलं चला जाऊ द्या, शेवटच्या वर्षाचा 2025चा शेवट नाही केला आम्ही, म्हणजे घरातल्या घरात केला आम्ही, पण मग तसं तुमच्यासोबत शेअर नाही केला. तर तसं आजचं आमचं नियोजन आम्ही जे काही बनवणार आहे तर ते तुमच्या सगळ्यांशी शेअर करू, आहे की नाही. तर बघा तुम्ही व्हिडिओ शेवट बघा, कारण की आजचं आमचं नियोजन कोणतं आहे किंवा नवीन सालाचे आम्ही काय काय बनवणार आहे ते तुम्ही व्हिडिओ शेवट बघा. तर चला आजचं नियोजन आम्ही आता तुम्हाला दाखवतोच. व्हिडिओ स्किप न करता पुन्हा बघा आणि चॅनलवर जे नवीन असाल, कारण आता 2026चं नवीन वर्ष आहे, तर आजपासून सगळ्यांनी म्हणजे आमचे व्हिडिओ तर तुम्ही आतापर्यंत आम्हाला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे. इथून पुढे पण द्या असं आमच्या दोघींची पण खूप इच्छा आहे. तर चला, जे चॅनलवर नवीन असाल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला कविता आता लगेच आम्ही आवरून घेतो. आणि तुम्ही तर बघितलं आम्ही दोघी पण रेडी झालेले आहे, पण मग बाकीचं आमचं आजचं नियोजन कसं आहे तर ते तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा आता सगळेजण आज घरीच आहे, त्याच्यामुळे काय शंभूच पप्पा पण तिकडे बसलेले आहे आणि आरक्षण फोन येले ना. तर बघा आमची चिल्लर गँग आलेली. तर वट्ट्यावर जण सगळेजण बसलेले होते आणि सकाळी छोटीशी रांगोळी बनवली होती हॅपी न्यू इयरची, पण आता पोरांनी बघा पूर्ण पुसलेली आहे. चला पाय नको देऊ सोन्या, पाय नको देऊ. शंभू रांगोळी पुसून आला. तर बघा आज खरं म्हणजे ब्लॉग कोणता बनवायचा होता, सकाळीच बनवायचा होता. तर आपलं छोट्या पिल्लूला आज पासून 4था महिना लागलेला आहे. तर आज कम्प्लीट 3 महिने झालं छोटं बाळ आपलं. तर म्हणलं चला आपल्या छोट्याशा बाळाची छोटीशी डेकोरेशन घेऊ. तर बघा आता आपलं छोटंसं फोटोशूटचं बनवायला लागलेलं आहे ताई. आणि आज कसं हॅपी न्यू इयर, त्याच्यामुळे हॅपी न्यू इयरच बनवणार आहे आम्ही छोटंसं. आज हॅपी न्यू इयर पण आहे आणि आपल्या छोट्या बाळाला आज कम्प्लीट 3 महिने पण झालेले. हा तर म्हणलं चला छोटस फोटोशूट बनवूया. आणि मम्मीचं बघा इकडे काय चाललेलं आहे, आपल्या छोट्या बाळाला मेकअप चालू आहे. काही कडे वाळे ते घालायचं काम आता एवढे दिवस, कारण ते छोटं त्याच्यामुळं व्यवस्थित काही म्हणजे येत नव्हतं, कारण ते टोचत होतं अजून. तर मम्मीने बघा आज सगळं घातलेलं आहे त्याला. सोनपापडी काय चाललं, हा गालाल गंध लावून त्याच्या काजळ होतं ना, काजळची डब्बी तिथं. तर बघा आपल्या छोट्या बाळाला नवीन ड्रेस आणलेला आहे. तर बघा छोटंसं डेकोरेशन बनवलेलं होतं आम्ही. तर सोनपापडीचं आणि शंभूचं झालेलं आहे. आता पैसे उचलून घ्यायचे. बघा तर आम्ही छोटंसं डेकोरेशन साठी नकली नोट मागवल्या त्या, तर पप्पाने आणल्या पण. बघा आमचं छोटस बाळाचं हॅपी न्यू इयरचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि खरं तर ना बाळाला आता रडायला लागले, कारण त्याला झोप आलेली आहे, त्यामुळे शॉर्टकट मध्येच केलेलं आहे आम्ही. बरोबर आपला चू पण रडायला लागला आता, चू पण उठला. चला चला यांनी केले गोळा करायला नोटा. हा बघा आताच मांजरीची आई आणि मामा ते आलेले. तर फोटोशूट पण झालं लहान पिल्लूचं आणि मग चहा पाणी चालू होतं.
तर मामा ते आले बघा आत्ताच. तर चहा पण टाकलेला आहे. तर बघा आत्ताच मामी आणि आई पण आलेले आहे. तर चिव पण उठला आता. बरी काही तब्येत? बरी का मामी तब्येत? हा का? इकडे मामा सांच्याकडे गेलेले ते वागलगावला. हा का? बरं झालं ना, लई दिवसापासून आले पण नव्हते. हा ना, लई दिवसापासून आले पण नव्हते मामीन त्या. हा मग हा ना, मग आजची दिवस थांबा ना. आईच बरी का तब्येत? हा ना, हा ना. मग आता वय झालं कसं राहत. मामा ती पण बसलेले बाहेर. तर बघा चहा पण झालेला आहे आणि आता चहा नेणार सगळ्यांना. मम्मी त्यांच्यासाठी कोरा चहा केलेला आहे आणि मामाला त्यांना दुधात चहा केलेला आहे बघा. तर बघा आमची तर वाढणीर आलेलं होतं आणि कसं पळलेलं आहे रस्त्याकडं. तर बघा चाललं ते आता. तर बघा गाडी आली पुढून तर तिकडं पळलं ते लांब. तर बघा सांगा घ्यायला आले होते वर आणि वांडरला टाकायला, पण मग ते तिकडे पळलं वावरात. तर बघा अजून पण चाललेलं आहे लांब. तर बघा किती लांब पळलं. काय होतंय पाहिलं ना, अहो वरती जोस तर ते इतके लांब पळालं होतं ना. हा ना, मम्मी मम्मी म्हणतो आज. आज मम्मी म्हणतो. लय दिवसानंतर आलं होतं आज. हा झोप आली त्याला. झोप आली त्याला, ते झोपला. सरक 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 ना, उठ ना. नाही आता मधीच सर पावडी पडशील. एखादाच सक्राती दिवशी. हा आहे ना तो टाइम. काय करायचं दिवस माळ ते तीनच्या पुढे ओळखायचं असं तसं ओसायचं पण उपास सोडून घ्यायचं. दिवस माळाल्याच नंतर चालेल गोप्पा सोडायला मग आई. उपास सोडून घ्यायचं कोणाचं ऐकायचं नाही काही. हा मग काय बरं आहे ना. आपण तिला आवड खायला लागत. हा ना, तसं राहायचं. तेच ना मग. सणवार करा सारे जणी खाण्यावर पाणी खा. हा मग काय करू ना. कोणी जरा म्हणजे चालत नव्हतं आम्हाला माहिती त्याचा हिशोब करायचा. मामी ते येत्या दरवेळेस म्हणत्या रो आणि लगेच जात्या. ते गडीवर येते 10-15 मिनिटं फक्त लय तले. हा चालेल. त्याला नाही यायचं आपल्या गाडीवर माहित चिकू. आता हे चालले काय मंदिराकडं. आता सगळीच पलटण चालली बाई. त्याला पॅक दा बघा. मामन ते पण गेले आणि आता मम्मी काका पण गेले. कुठं नाच ते हॅपी डान्स चालू काय तुमचा. शंभू दादा डान्स करतो. हा ना आवरायचा. तुम्ही दादा कुठे टाकली का आज बोल मग आज म्हणलं हॅपी न्यू इयरचं काय म्हणलं आपण पार्सलची वाट पाहत वर्ष संपन आपल्याकडून. कशाचं काय आबा तो कॉल म्हणी मी आणतो मी ते आणतो. वर्ष गेलं तरी आणि ना नाही. अहो दुसरं चालत ना आम्हाला. आम्ही कोणी म्हणलं मटन. बरं चला आता आम्ही आज मस्त बट्ट्या बनवणार पा. डाळबट्टीचा आमचा प्रोग्राम आहे. तर बघा केव्हाच आधन पण ठेवलेलं होतं. चूल पेटवली आणि आपलं जे आधन आहे बघा त्याला मस्त अशी उकळी पण आलेली आहे पाण्याला.
आणि आता लगेच पीठ मळून घ्यायचं. खरं तर लवकरच प्रोग्राम होता आमचा, लवकरच होता, पण आता मामन त्यामुळे जरा राहिलं. व्हिडिओ मला खालून मार निघला असतं, मला वर जाऊन गाडी तोरलं गेलं पण गेला ना मग, आता जाऊ दे ना. सोनपापडी त्यांचं काय चाललंय इकडे, नोटा गुंडळून घ्यायचं काम चाललंय का तेव्हा? हा का, हा. आता काय ना पाणीला उकळी आलेली आहे. हा ना, मग आधार आता आहे ना, हा. तर बट्ट्याचं पीठ घेतलं आणि आपल्या पिठामध्ये तशी मका टाकली होती, एकदम भारी येते पीठ. मग मका टाकलं आणि बट्ट्या बी एकदम भुसभुशीत झाल्या आहे ना. तर बघा ओवा टाकून घ्या. केव्हा घेतला ना बाबा? तर ओवा टाकला आणि मी आता कच्ची बडीशेप टाकून घेऊ राहिले. खायचं ना तुला? आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं मीठ, सोडा टाकायचं थोडस. आणि बघा मीठ आपल्याला चवीप्रमाणे टाकून घ्यायचं आणि थोडासा कविता सोडा टाकून घेऊ राहिली. तर हे सगळं मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात टाकायची थोडीशी हळद आणि शेवटी तेल टाकायचं आहे. धने पावडर असेल, धने पावडर पण टाका चालेल. पण धने पावडर नाही ना आता. सगळं पीठ आपण एकत्र केलं आणि त्याच्यात तेल टाकलेलं आहे आणि ते तेल आहे ना पूर्ण आपल्या पिठाला मिक्स झालं पाहिजे. अशा पद्धतीनं मी पूर्ण चोळून घेऊ राहिले ते पूर्ण पीठ तेलाला. आणि आता तेल टाकून आपल्याला पीठ चांगलं मऊ असं मळून घ्यायचं, कारण की बट्ट्याच पीठ आहे ना, तर ठोसर राहतं आणि एकदम ढळतं मळायला पीठ त्याच्यामुळं. आणि असंच बट्ट्याच पीठ पाहिजे एकदम, असं जर जास्त घट्ट मळलं ना तर बट्ट्या निबर येते जास्त. तर म्हणजे असं पतलंच पीठ मळायला तर मग नरम बट्टी येते एकदम. बघा. तर बट्ट्याच पीठ कसं राहतं, ठोसर राहतं, त्याच्यामुळे मग लगेच पीठ मळीला एकदम असं मिडियम मध्ये आणि लगेच गोळे करून घ्यायचे. फक्त पीठ मळल्यानंतर जे आपण पाणी ठेवलं राहतं का, ते पाण्याला चांगली उकळी येऊन द्यावं लागते, मग आपल्याला गोळे सोडून घ्यायचे. जास्त उकळी जर येईल असते ना तर पटकन बट्ट्या शिजतात. मग लय रोड राहिलं का? टॉर्च बी नाही घरात. नाही का तिथं फ्रीज टॉर्च. आता बघा गोळे पण करून घेतले बट्ट्याचे आणि आपल्या आदनाला एकदम मस्त अशी उकळी पण आलेली आहे. त्याच्यात तेल आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आणि गोळे आपल्याला याच्यात आता आल्लात टाकून द्यायचे. पाण्याला चांगली उकळी आली तिला. शंभू मागोय बरं का गरम पाणी. शंभू दमानी बरं का दादा. दमन बर का. शंभू तू नको घेऊ. एवढं शिजूस तर चांगलं नसतं. थांब 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 दादा तू नको टाकू. मम्मीकडे दे तू. तर बघा आपण गोळे टाकून दिले आणि आता झाकण ठेवून आपला अर्धा तास चांगला जाळ घालून उकडून घ्यायचे आहे. तर बघा बट्टी पण आपल्या उकडल्या चांगल्या आणि आता एका परत मध्ये काढून ठेवलेलं आहे. तर लगेच आपल्याला फोडणी देऊन घ्यायची वरणला. डाळीच आणलं ना कविता? आणलं ना, सगळं आणलं, मसाले सुद्धा पूर्ण काढून घेतलेले मी. ते टाकून घेतलं लगेच. फिक्क वरण करायला आपल्याला. हो ना. तर बघा एका ताटामध्ये सगळं आपलं जे वरणाला ते सगळं काढून घेतलेलं आहे एका ताटामध्ये. एकाच्या चिंच भिजत घातलेली बघा प्लेट मध्ये. सोनपापडी कुठची? खोबरं, कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण, मिरची आणि टमाटे पण आपण कापून घेतलेले आहेत आणि तेल पण तापलं. तर आपल्याला जिरे मोहरीची फोडणी द्यायची आता लगेच. तर मोहरी टाकली तडतडाला आणि त्यानंतर जिरे टाकलेले बघा. तेच लसूण टाकून घेणार त्याच्यात. शोकेश मध्ये ना मिरची आपल्याला सगळी चांगली अशी परतून घ्यायची. खोबरं टाका त्याच्यानंतर. खोबरं टाकून घेणार आहे. चुलीवर आहे त्याच्यामुळं फास्ट डाळ चालू आहे बरं का. हा लाकूड घातलेलं आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळं मग कसं बट्टे ते उकडल्या आणि मग आर पण जास्त. आर पडेल किती बटा. तर त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे मसाले. मसाले कोणते कोणते आणले का? सांबार मसाला आणलेला आहे, लाल तिखट आणि कांदा मसाला. हे दोन्ही मिक्स करून घ्या. प्रवीण दोन्ही मिक्स करून घ्या. हळद पण टाकलेली त्याच्यामध्ये. तर बघा कविताने सगळे मसाले पण काढून आणले होते घरातूनच. मी आज वरणासाठी सगळं म्हणजे तयार करून ठेवलं हा ना. होतं, फक्त फोडणी द्यायचं रुन दिलं होतं. तर सगळे मसाले पण आपण मिक्स करून घेतलेले. सांबार मसाला टाकला कविता थोडासा. टाकला ना. आणि बघा मसाल्याला आपल्या चांगलं आता म्हणजे तेल सुटलेलं आहे. त्यानंतर आपल्याला कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून घ्यायची इथं.
तर सगळे मसाले टाकले आणि शेवटी टाकलेले मी एकदम बारीक कणकण कापून घेतलेले टमाटर. तर टमाटर टाकला आणि सगळं आपल्याला एकदम 1 मिनिटभर आता एवढा सगळा मसाला परतून घ्यायचा आहे, म्हणजे मग चांगलं तेल सुटेल आपल्या मसाल्याला. तर बघा 1 मिनिटभर आपला सगळा मसाला परतला आणि किती छान आपल्या मसाल्याला तेल सुटलंय बघा. आणि आपल्याला आता त्याच्यात लगेच टाकायचंय चिंचेचं पाणी. तर सगळं परतल्याच्या नंतर बघा चिंचेचं म्हणजे नुसतं पाणी टाकू राहिले. ही चिंच आपली म्हणजे तशीच ठेवायची, चिंच नाही टाकायची. म्हणजे पाण्याला चांगली 1-2 मिनिटं चांगली उकळी येऊन द्यायची याच्यामध्ये. आणि याच्यासोबतच जर गुळ असला तर गुळ पण टाकू शकतोय आपण. पण आता आपल्याला गुळ नव्हता राहिलेला तर आपण थोडी साखर टाकू याच्यामध्ये. गुळाच्या ऐवजी थोडी साखर टाकली तरी जमते. आंबट गोड मस्त आपलं वरण तयार होईल. पुढे आहे का साखर? बघा थोडीशी साखर पण टाकून घेतलेली. आता गुळ नाहीये त्यामुळे ऑप्शनला तुम्हाला टाकायचं, तुम्ही टाकू शकता, नाही तर तसं बी केलं तरी छान लागतं. हा मसाला आपल्याला 1 मिनिटभर चांगला परतून द्यायचा. आणि याच्यात आपल्याला आहे ना अजून एक वस्तू टाकायची आहे की त्याच्यामुळं वरण आपलं एकच नंबर एकदम होतं. मस्त आणि चवदार लागत. त्यासाठी आपण टाकणार आहे तूप. तर बघा आम्ही साधं तूप टाकू राहिलो. ज्यांना गावरान तूप आवडतं ना तर त्यांनी गावरान तूप टाकलं तरी जमतं. आणि आम्हाला गावरान तूप जास्त काही म्हणजे कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत, त्याच्यामुळं आम्ही साधं तूप टाकलेले दुकानचं. तर बघा सगळे मसाले पण एकदम मस्त परतले. तर तेल सुटेपर्यंत तर आता आपल्याला टाकून घ्यायचे डाळ. डाळ एकदम मस्त शिजलेली आहे. डाळ लई भारी शिजली. मामीने त्यांचं चहा पाणी ते उसर डाळ एकदम भारी शिजून गेली. थोडस पिक्क्यावर नाही होती मी डाळ. हा पूर्ण मसाल्यामध्ये आपली डाळ बघा अगोदर चांगली परतू म्हणजे असं हे करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे बट्ट्याचं पाणी आहे ना ते टाकायचंय. तर बघा बट्ट्याचंच पाणी आपल्याला टाकून घ्यायचंय. वरचं काम टाकलं होतं मी. आणि हे खालीचं खरखर पाणी का हे टाकून घेऊ राहील त्याला. तर आपल्या नंतर बघून घ्यायचं वरण घट्ट पातळ. बट्ट्यासोबत पातळ असलं तरी पण जमत. बसून का ग थोडस टाकू. अजून थोडस टाका ना. आपलं वरण बघा तयार करून घेतलेलं आहे जेवढं आपल्याला पाणी पाहिजे. काय झालं शंभू? आणि शेवटी आपल्याला टाकायचं याच्यात मीठ. तर मीठ पण टाकून घेतलं आणि आता याला मस्त अशी उकळी येऊन द्यायची. आणि आपलं बट्ट्यासाठी वरण तयार आहे बघा. बघा आपलं वरण पण मस्त असं उकळलेलं आहे. आणि इकडे कविताचं चाललेलं आहे लगेच बट्ट्या कापून घ्यायचं. कापून घेते म्हणजे वरण पण उकळी आली आता वरणाला. आणि लगेच तेल ठेवून लगेच तळून घेणार आहे. हा ना मग. आणि आज बाहेरच मस्त बघा चुलीवर स्वयंपाक आहे आमचा. चुलीवर किती फास्ट झाला. पटकन होतं ना ग चुलीवर. वरणाला मस्त अशी उकळी आली. आता मी आता खाली उतरून घेणार आहे आणि लगेच आता कढई ठेवणार आहे. तर कविता बाहेर लगेच मस्त असं चुलीवर बट्ट्या तळून घेणार आहे. आता गरमागरम लगेच सगळ्याला जेवायला देते की नाही. हा ना मग. काकाला बी आज गुरुवार आहे. गुरुवार आहे. आणि इकडे बघा मम्मी आणि काका चिव सगळेजण शकू राहिले. बघा बट्टे कापून पण घेतलेल्या त्या. आणि आता तळे चालू केलेले आहे. तर कढईमध्ये तळायला पण टाकल्या. बट्टी खायची शंभूला? काय खायचं? बट्टी. बघा आपल्या आता बट्ट्या तळून घ्यायच्या त्या. तर तळायला पण टाकलेलं आहे कढईमध्ये. तर काही कापून घेतलं आणि काही कापायचे राहिलेले आहे. काय शंभू? तर बघा आता कविता चाललेलं आहे बाहेर बट्ट्या तळायचं. आणि आता सगळ्यांना मी जेवण वाढून देऊ राहिलं लगेच. मामा तर बघा बसलेले आता सगळेजण जेवायला. आज मस्त डाळ बट्टीचा बेत होता.
चांगला झाला का बट्टे काका कालच होऊन गेला बरे. आता काल तर सगळं हे झालं ना काल नाही ना पण म्हणलं आता आज बरं आहे. काल मम्मीला एखादच होती ना त्याच्यामुळे म्हणलं उद्याच करू आज ऐक नाही वरण चांगलं झालं का नाही भारी झालं. बरं झालं का आरा होमवर्क झाला तुझा तर बघा आता आम्ही बसलेलो जेवायला माणसांचे सगळ्यांचे जेवण पण झाले आणि मम्मी आम्ही 3 जण राहिलो होतो आरा चालेल जेवायला नरम झालं तुम्ही बट्टे चांगलं मी खाऊ का मम्मी 2-3 हा खाय 2-3 2-3च खा 2-3च घेतले मग हे काय ताटात हा 3 घेतो बारीक चुरून खा हा ना मग. बारीक चा दिवाळी टाइम झाली मग आपण ते आले त्या बट्टे हा आज येणार होते पण नाही आज तर येणं कॅन्सल केलं यायचं पुढच्या गुरुवारी पुढच्या गुरुवारी का गुरुवारी तुम्हाला मग अजून घ्या ना नंतर येईल. कधी वाजता पिकवायला गेली? हा तो पिल्लू लागला रडायला कुठे पिल्लू वरण तिथं वरती. या सगळे वरणबट्टे खायला तर आज आमचा मेनू होता वरणबट्ट्याचा तर सगळ्यांनी जेवण केलेले आहे. आता मम्मी आणि आम्ही 3 जरी बसलेलो ए, आहे तुम्हाला कांदा ते नाही घेतला का कांदा आणि लिंबू. कांदा ते. लिंबू नका आता थंडी चालू आहे. सगळ्या बाकीच्याने घेतलं ना बट्टेच होत कांदा लिंबू असं तरच बट्टे व्हायला लागत आहे. कांदा घेतो ना. मस्त झालं म्हणून बट्टे आहे ना चांगलं.